नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या 3 नंबर बागाची पानगळ. त्याच्यासाठी आपण एक 1.5 महिना झालं बाग पूर्ण पाणी बंद केलेलं आहे. भोत बेद उतरले आहे. मी बागेत गेल्यानंतर ते दाखवतोच तुम्हाला. तर आता आपण इथ्रेल घेणार आहे 1 मिलीनं आणि किरॅकॉल घेणार आहे 1.5 आणि 05234 ही 5 ग्रॅमने घेणार आहे. ही पहिली बाग आपली डिसेंबर 21ला पानगळ केली ती. 2 नंबरची बाग जानेवारी 21ला केली आणि ही 3 नंबरची बाग 10 फेब्रुवारीला पानगळ मारायची आहे. त्यासाठी आता मी औषध तयार करायला गेलेलो आहे. तुम्हाला बागेमध्ये गेल्यावर बागेची बी पूर्ण माहिती दिली जाईल आणि इथ्रेल किती न मारायला काय ती पण तिथं गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. बागेची अवस्था पण बघा तुम्ही तिथे गेल्यानंतर. तर अशा पद्धतीनं इथ्रेल 1 मिलीचं प्रमाण आहे. 500 लिटर पाणी लागतं त्या बागेसाठी आपल्याला. तर 500 मिली इथ्रेल टाकायचं आणि 750 मिली किरॅकॉल आणि 05234 2.5 किलो असं हे औषध तयार करायला लागलो मी. बागेमध्ये गेल्यावर तुम्हाला बाग दाखवली जाईल पूर्ण. इथ्रेल बागेची पानगळ पूर्ण कशा पद्धतीने करायची, किती पानं राहिलेत, किती गळलेत, हे सगळं तुम्हाला बागेत गेल्यानंतर मी दाखवतो. आणि आता 05234 2.5 किलो अगोदर 2 किलो टाकलेला आणि ह्या अर्धा किलो असं 2.5 किलो हे टाकलं 05234 आणि किरॅकॉल आता 750 मिली टाकायचं आणि औषध तयार करून जायचं बागेत म्हणजे पानगळ मारण्यासाठी. तीच असं जिथून आपण जाळीतून पाणी हे करतोय तिथं टाकलं म्हणजे आपोआप गळलं जातं आहे. आणि पाणी तर बोरचं आहे, ती आपण pH वगैरे अगोदर चेक केलेलं आहे. त्यामुळं पाण्याचे pH चेक करायची काही परत गरज लागत नाही. अगोदर आपण चेक केलेलं आहे pH आणि मग ते आपण पाणी त्याच बोरचं भरतो औषध तयार करण्यासाठी. 750 मिली टाकलं आहे आणि 052 पण पूर्ण विरघळलं आहे. अशा प्रकारे पूर्ण औषध तयार झालं आहे आपलं. चला तर मग बागेत तुम्हाला दाखवतो बागेची अवस्था कशी आहे, किती टक्के पानं राहिलेत, किती टक्के गळलेत आणि फवारा पण चालू करायचा आहे. तर चला बागेत दाखवतो तुम्हाला मी. तर आता आपण असं औषध केलंय बरं का ब्लोअरमध्ये. 500 लिटर आपल्याला पाणी लागते तेवढं औषध केलं आणि आता बागेमध्ये जाणार आहोत फवारायला. तुम्हाला तिथे गेल्यावर बागेची कंडिशन आणि कसं फवारणी करायची आणि किती ताण ती सगळं ताण ती किती बागेला द्यायचं ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल बरं का. ट्रॅक्टरने आम्ही फवारतो बरं का. मंडळी आता आपण बागेत आलेलो आहे. रात्री 8 ते 10 तास आपण पूर्ण पाणी सोडून ही बेड असं गार करून घेतलेत. कारण आता पानगळ तर 80% झालेली आहे. आता इथ्रेल मारल्यानंतर ही पण पानं राहिलेली पूर्ण गळून जातात आणि ती फुटायला पण ताकद पाहिजे ना, त्यासाठी बेड पूर्ण थंड करून घेतलेत. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे बेड रोटरलेलं. अशा प्रकारे पूर्ण बागेची अवस्था पूर्ण बघा तुम्ही. 80% पानं गळून गेलेली आहेत पूर्ण. आता हे पानगळ इथ्रेल मारलं पूर्ण राहिलेली पानं पण पूर्ण गळून जातात आणि बाग एकदम जोमात फुटली जाते. तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे कशी फुटते बाग, किती दिवसांनी कशी फुटली, काय नव्हती वगैरे किती आली, किती चौक्या तयार झाले, ती सगळं दाखवणारच आहे. पण आता आम्ही इथ्रेल मारायला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो आता आणलाय बाबा ब्लोअर भरणं आपण. तुम्ही औषध टाकताना वगैरे बघितलंयच. आता आपण स्प्रे चालू करतोय आणि झाडावरती किती औषध बसतंय, कसा स्प्रे बसतोय ही तुम्हाला पण ती पण दाखवलं जाईल. स्प्रे कशा पद्धतीने बसतोय आणि तुम्ही कमेंट म्हणून सांगा आम्हाला आमचं काय चुकत असेल तर इथ्रेलचं वगैरे प्रमाण. पण झाडाची पानं थोडी राहिलेत त्यामुळं एकनंच आम्ही इथ्रेल मारायला लागलोय. कारण 80% पानं ताण बसल्यामुळं गळून गेले. 1.5 महिना झालं पूर्ण बागाला पाणी एक थेंब सुद्धा नाही आणि पूर्ण पानगळ 80% झालेली आहे. त्यामुळं आता आम्ही स्प्रे चालू करतोय आता आणि तुम्ही कमेंटमधून सांगा औषध पण कसं पडतंय झाडावर, स्प्रे कसा बसतोय ते तुम्ही सांगू शकता. फवारा चालू केला इथ्रेलचा तुम्ही बघू शकताय. पूर्ण झाडाच्या या रांगेतून त्या रांगेत औषध पूर्ण आरपार जात आहे. मला झाडावरती पण पडलेलं औषध दाखवतो.
बाबा ही झाडावर पूर्ण प्रत्येक पानावर प्रत्येक काडीवर हे औषध पडलं जाते पूर्ण. हो, प्रत्येक पानावर पडलं जाते औषध. प्रत्येक ह्याच्यावर औषध पडते आणि स्प्रे पूर्ण या रांगेतून त्या रांगेत पलीकडपर्यंत पूर्ण जातो. चालू केला आहे आता स्प्रे. जिथं थोडीशी जास्त पानं आहेत तिथं पण पूर्ण झाडावर स्प्रे पूर्ण जाते. हो का, झाडाच्या पूर्ण काडीपर्यंत स्प्रे जातो. ओली होती काडी पण. बेड पण पूर्ण गार झालेत. पूर्ण पाणी 8 ते 10 तास पाणी सोडून पूर्ण बेड गार केलेत. अलीकडच्या लाईनमधून अलीकडच्या लाईनपर्यंत औषध येतं पूर्ण. अलीकडच्या रांगेतून चालू आता पूर्ण अलीकडे औषध येतं पूर्ण. ट्रॅक्टर चालला आहे पलीकडच्या लाईनीतून आणि अलीकडच्या लाईनमध्ये औषध येतं आरपार पूर्ण. आणि छाटणी पण त्या पद्धतीनंच करून घेतली. औषध आरपार गेलं पाहिजे अलीकडनं पलीकडच्या साईडपर्यंत. प्रत्येक फळापर्यंत, प्रत्येक कळीपर्यंत, प्रत्येक पानापर्यंत औषध पोचलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे थ्रेलची फवारणी आज आमची चालू केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमधून नक्की सांगा. काय चुकलं असेल तरी पण सांगा आणि बरोबर असेल तरी पण बरोबर आहे, तुम्ही करताय ते योग्य आहे हे सांगा.